देवाचा महिमा असो, अनंत काळच्या दिशेने धावणारी शर्यत, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. यशया 40:31. आपल्या सर्वांना 5 गोष्टी माहीत आहेत, ज्या कोणत्याही व्यक्ती स्वतः करू शकते. 1. झोपणे, 2. बसणे, 3. उभे राहणे, 4. चालणे, 5. धावणे. आध्यात्मिकदृष्ट्या जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला हे 5 अनुभव घेऊन जगणाऱ्यांना आपल्यामध्ये अनुभवताना दिसून येते. त्या पहिल्या झोपेत मृताचे आणि सर्वात जास्त झोपलेल्याचे चित्रण आहे. एक गट पाप आणि अपराधांमुळे मृत आहे. दुसरा गट आध्यात्मिक जीवनात मागे हटतो, पापी लोकांसोबत सामील होतो आणि आध्यात्मिक मृत्यू झालेल्या पापी लोकांसारखे जगतो, किंवा मृतांमध्ये सर्वात जास्त झोपलेला मृतांसारखा. ते मागे हटले आणि शापित झाले. त्यांना पश्चाताप करणे अशक्य आहे, कारण ते नरकाच्या पात्र आहेत. कोणतीही आशा नसलेला नाकारलेला गट. दुसरे म्हणजे जे बसतात. आध्यात्मिक जीवनात ते थकतात आणि अशक्त होतात आणि त्यामुळे ते बसतात. मूर्खांना त्यांच्या कष्टात थकून शहरात जाण्याचा मार्ग माहीत नाही. ज्यांना हे माहीत नाही की ते बलाने किंवा सामर्थ्याने नाही, तर सेनाधीश परमेश्वराच्या आत्म्याने आहे, तरीही ते देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी कष्ट करतात आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये ते थकतात आणि बसतात. हे गट प्रभूमध्ये स्वतःला बळकटी देतात आणि बळावर बळ मिळवतात आणि सियोनला पोहोचतात आणि देवासमोर हजर होतात. परंतु त्यांच्या थकव्यामुळे ते त्यांच्या जीवन प्रवासात थकतात आणि मागे कमकुवत होतात, ज्यामुळे त्यांचा शत्रू सैतान त्यांचा नाश करतो. त्यांच्यासाठी कोणतेही मोठे महत्त्व नाही. तिसरे म्हणजे उभे राहण्याची स्थिती. शिमोनाप्रमाणे बाप्तिस्मा घेतला आणि प्रेषितांसोबत आणि देवाच्या लोकांसोबत राहिला. जरी हा गट देवाच्या मंडळीत आणि देवाच्या सेवकांसोबत आहे, तरीही त्यांचे हृदय देवाच्या दृष्टीने बरोबर नाही, तर ते कटुतेच्या पित्तात आणि अधर्माच्या बंधनात अडकलेले आहेत आणि दुष्ट काम करून जगत आहेत. नावाच्या फायद्यासाठी ख्रिस्ती जीवनाची अवस्था, देवभक्ती आणि अधार्मिकतेसह ते त्यांच्या दुष्टतेचा पश्चात्ताप करतात आणि देवाला प्रार्थना करतात, तर देव त्यांना क्षमा करेल. नाहीतर कापणी होईपर्यंत ते गव्हासोबत निधनासारखे वाढतील आणि कापणीच्या वेळी त्यांना जाळण्यासाठी गठ्ठ्यात बांधा, कारण ते नरकाच्या पात्र आहेत असे म्हटले आहे. या गटातही फारसे वैशिष्ट्य नाही. चौथे म्हणजे जे चालतात. त्यांच्या आध्यात्मिक जीवनात ते देवाबरोबर चालतात. ते देवासोबत एकत्र राहतात आणि त्यांना देवाकडून अनुभव आणि सर्व आशीर्वाद मिळतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनात दैवी वाढ होईल. ते असे आहेत ज्यांच्याकडे वेगळेपण आहे. जेव्हा आपण या 4 गटांचा विचार करतो तेव्हा पहिला गट नाकारला जातो आणि त्यांना टाळण्यास पात्र असतो. उर्वरित 3 गट विशिष्ट गट म्हणून गणले जातात. पहिल्या स्त्रोतात आपण त्यांच्यासाठी सूचना पाहू शकतो. तिसऱ्या गटाचे त्यांच्याबद्दल खूप वेगळेपण असल्याने प्रथम त्यांनी सांगितले की त्यांनी दुष्टांच्या सल्ल्यानुसार चालू नये. दुष्टाई करण्याचा त्यांचा सल्ला त्यांच्या नाशासाठी आहे. म्हणून देवाच्या सल्ल्यानुसार चालणे आणि गौरवात प्रवेश करणे शक्य होऊ द्या. जेव्हा आपण देवाबरोबर चालतो तेव्हा आपल्याला वर घेतले जाईल. दुसरे म्हणजे पुढील गटाला असे सांगितले आहे की पापी लोकांच्या मार्गात येऊ नका. देवाच्या बाजूने न उभे राहणाऱ्या इस्रायली लोकांचा नाश झाला, तसेच आपणही नाश पावू नये म्हणून कालेब आणि यहोशुवाप्रमाणे आपणही पूर्णपणे परमेश्वराचे अनुसरण करूया. तिसऱ्या गटाला असे म्हटले आहे की तिरस्कार करणाऱ्यांच्या जागी बसू नका. म्हणून तिरस्कार करणाऱ्यांसोबत बसू नका, कारण वारसा मिळणार नाही आणि तो वाया जाईल, म्हणून ते करू नका. देव आपल्यासोबत राहण्यासाठी आपण नेहमी देवाच्या उपस्थितीत बसले पाहिजे. जर आपण या सूचनांचे पालन केले आणि त्यांचे पालन केले तर आपण देवासमोर पोहोचू. येथे आपण विशेषतः लक्ष देतो जेव्हा असे म्हटले जाते की बसू नका, उभे राहू नका, चालू नका आणि नंतर उरले तर धावणे. आपण ज्या 5 गोष्टींचा विचार केला त्यापैकी 5वी गोष्ट म्हणजे धावणे. ख्रिस्ती जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धावणे. मागे असलेल्या गोष्टी विसरून जाऊन ख्रिस्त येशूमध्ये देवाच्या उच्च पाचरणाच्या बक्षिसासाठी समोरील आणि चिन्हाकडे धाव घेणे, जे आपण केले पाहिजे ते महत्त्वाचे आहे. म्हणून आपल्याला बक्षीस मिळवण्यासाठी शर्यतीत धावावे लागेल. जेव्हा आपण शर्यतीचे मैदान किंवा स्टेडियमचा विचार करतो तेव्हा आपल्याला दिसून येते की शर्यतीत रस नसलेले बरेच लोक त्या ठिकाणी येणारही नाहीत, परंतु रस असलेले बरेच लोक प्रेक्षक म्हणून आले असते. मग इतरांना धावण्यास मदत करण्यासाठी मैदानात आयोजक आणि प्रशिक्षक म्हणून फार कमी लोक असतील. परंतु आपल्याला दिसते की शर्यतीत धावण्याची इच्छा असलेले फार कमी लोक ट्रॅकवर असतील. लक्षात ठेवा, या धावण्याच्या मार्गात दिसणाऱ्यांनाच बक्षीस किंवा भेट मिळणे शक्य आहे. इतर कोणालाही बक्षीस किंवा मुकुट मिळणार नाही. म्हणून आपण फक्त शर्यतीच्या मार्गावरच सापडूया.
पुन्हा जर आपण इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रात आपण शर्यतीत आहोत की नाही हे विचारले तर आपल्याला फार कमी गोष्टी दिसतील. प्रथम आपण प्रत्येक ओझे बाजूला ठेवूया. सर्वांची काळजी किंवा अनेक विचारांनी ओझे, अनेक गोष्टींबद्दल काळजी आणि त्रास असलेले, ताणतणाव किंवा ज्यांना अनेक काळजी आहे ते शर्यतीत धावू शकत नाहीत. कोणत्याही गोष्टीची काळजी घेऊ नका, तर प्रत्येक गोष्टीत प्रार्थनेद्वारे देवाला विनंत्या कळवा. आपण आपली सर्व काळजी त्याच्यावर टाकणारे असूया. देव आपल्याला सांभाळेल म्हणून आपण आपला सर्व भार त्याच्यावर टाकून शर्यत धावूया. दुसरे म्हणजे आपल्याला सहजपणे वेढणारे पाप बाजूला ठेवून धावा. ख्रिस्ती जीवन म्हणजे पापाशिवाय जगणे. जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपल्या सर्व पापांची क्षमा होते आणि धुतले जाते आणि आपल्याला पापांची क्षमा मिळते. जर आपण पुन्हा पाप केले तर आपल्याला ते देवासमोर कबूल करावे लागेल आणि येशूच्या रक्ताद्वारे आपल्याला धुतले जाईल आणि पवित्रीकरण प्राप्त होईल. परंतु पापाशिवाय जगणे शक्य नाही, कारण अनेकांच्या जीवनात असलेले पाप आढळते. याला अहंकारी पाप म्हटले आहे. हे आपल्याला त्रास देत आहे आणि सोडण्यास असमर्थ आहे, म्हणून आपण स्वतःहून ही पापे करतो. आपण देवाला प्रार्थना करतो, म्हणून आपला देव ते आपल्यापासून दूर कर आणि आपल्याला वाचव, जेणेकरून आपण पाप न करता शर्यत धावू शकू. पापी पात्रांचे गुलाम बनून आणि पापात जगून शर्यतीत धावता येत नाही. तिसरे म्हणजे धीराने धावणे. परिस्थिती आणि परिस्थितीनुसार इकडे तिकडे फेकले जाऊ नये, थकले जाऊ नये किंवा बेशुद्ध न होता आनंदाने आणि उत्साहाने आपल्याला धावावे लागेल. आपल्याला जबरदस्तीने किंवा इतरांच्या प्रलोभनाने नाही, तर सातत्यपूर्ण उत्साहाने धावावे लागेल. दुटप्पी मनाचा माणूस त्याच्या वागण्यात आणि त्याच्या जातीतही अस्थिर असतो. त्यांना शर्यतीत धावणे देखील शक्य नाही. पुन्हा जेव्हा आपण काही गोष्टींकडे लक्ष देतो तेव्हा आपल्याला मागे असलेल्या गोष्टी विसरून पळावे लागते. आपण आपल्या जीवाच्या सुटकेसाठी धावत असल्याने मागे पाहू नका किंवा मार्गात राहू नका. जर त्यांनी त्यांच्याकडे जे सोडले आहे आणि जे त्यांच्या सोबत आहेत त्यांची आठवण ठेवली असती तर त्यांना परत येण्याची संधी मिळाली असती. इतकेच नाही तर आपल्या देवाने दुर्बलतेची भावना अनुभवली असल्याने आपण आपल्या कमकुवतपणा, अपयश, कमतरता, अक्षमता यांचा विचार करू नये, तर पळून जावे. त्यासाठी आपण प्रभूमध्ये आणि त्याच्या सामर्थ्यात बलवान असले पाहिजे आणि धावले पाहिजे. उच्च पाचारण आणि धावण्याच्या बक्षिसासाठी पुन्हा एकदा चिन्हाकडे धाव घेतो. बक्षीस फक्त एकालाच मिळेल हे जाणून आपण खात्रीने धावूया की आपल्याला मिळेल. कोणीही आपल्या प्रतिफलापासून फसवू नये. जे लोक त्यांच्या आयुष्यात या गोष्टींबद्दल सावधगिरी बाळगतील ते शर्यतीत धावतील आणि मुकुटाची इच्छा करतील. अशांना शास्त्र धन्य आशा देते आणि त्याच्या प्रगटीकरणाची आवड असलेल्या सर्वांना मुकुट मिळेल. पुढे ते कसे होईल याचा विचार करूया. सुरुवातीला आपण 1, 2 आणि 3 गोष्टींबद्दल पाहिले, ज्या माणसाला झोपताना, बसताना उभे राहून शक्य होतात आणि ज्या फारशा विचित्र नाहीत, पण जर लक्ष दिले नाही तर विनाशाचे अनुभव येतील. चला आपण या गोष्टी टाळूया, ज्या फायदेशीर नाहीत आणि सामान्य आहेत. उर्वरित 2 गोष्टी ज्या विचित्र आहेत त्यांचा उल्लेख यशयाच्या 40व्या अध्यायात केला आहे. जे प्रभूसाठी थांबतात, कारण प्रभूचे आगमन त्यांची शक्ती पुन्हा वाढवेल असे म्हटल्यानंतर ते धावतील आणि थकणार नाहीत आणि ते चालतील आणि थकणार नाहीत असे म्हटले आहे. इतकेच नाही तर ते आणखी एका गोष्टीबद्दल देखील म्हणतात, जी मानवांसाठी शक्य नाही. ते गरुडासारखे पंख पसरतील किंवा उडतील. आपल्या देवाने आपल्याला या मातीच्या भांड्यात म्हणजेच आपल्या शरीरात सामर्थ्याची उत्कृष्टता भेट म्हणून दिली आहे. आपल्या प्रभूची दररोज वाट पाहत राहिल्याने आणि श्रेष्ठतेच्या सामर्थ्याचे नूतनीकरण करून आपण थकल्याशिवाय चालू शकतो आणि अशक्त न होता धावू शकतो. प्रभूमध्ये आणि त्याच्या सामर्थ्याने आपल्याला उडण्याची संधी देतो. कारण असे म्हटले आहे की जशी वीज पूर्वेकडून येते आणि पश्चिमेकडे चमकते, तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे देखील होईल. जेव्हा असे म्हटले जाते की मृतदेह कुठेही असेल, ज्या दिवशी येशूला भेटण्यासाठी आणि बक्षीस घेण्यासाठी प्रकट होईल, त्या दिवशी गरुड एकत्र जमतील. देवाच्या सामर्थ्याने धावणारे लोक विमानासारखे आहेत, जे धावण्याच्या मार्गावर धावते आणि उडते, जसे गरुड आपले पंख पसरून आपल्या प्रभूपर्यंत पोहोचते. त्यांना बळावर बळ मिळते किंवा त्यांची शक्ती पुन्हा मिळते आणि ते उडून देवासमोर हजर होतात. हे माणसाने शक्य नाही, पण केवळ देवानेच ते शक्य आहे. पहिल्या स्तोत्रात सर्व काही मानवी पद्धतीच्या विरुद्ध सांगितले आहे. उभे राहून बसणे आणि चालणे ही पुरुषांची सवय आहे. परंतु दैवी दृष्टिकोनातून सुरुवातीला आपण देवासोबत चालताना जे पाहिले आहे ते महत्त्वाचे आहे, जे सुरुवातीला सांगितले आहे. त्यानंतर उभे राहून उतरत्या पद्धतीने अनुभव येतात असे म्हटले आहे. यशयाच्या 40व्या अध्यायात माणसांच्या धावण्याच्या, उडण्याच्या, चालण्याच्या पद्धतीबद्दल नाही, तर उडणे हा दैवत्वाच्या महत्त्वाचा पैलू आहे असे म्हटले आहे. म्हणून प्रथम असे म्हटले आहे
की मग धावणे चालणे आपण पाहू शकतो. या दोन अनुभवांमध्ये जर आपण चालताना उभे राहून थकून बेशुद्ध होऊन बसून जगण्याच्या पद्धतीप्रमाणे जगलो, पण जे सुरुवातीला उडतात ते थकतात आणि त्यामुळे ते धावतात आणि बेशुद्ध होतात आणि नंतर चालतात, हे आपल्या आध्यात्मिक जीवनात आपली मागे हटण्याची स्थिती दर्शवते. शेवटी अपयश येते. आत्म्यात सुरू झालेले आता देहाने आणि मनुष्यांच्या पद्धतीने परिपूर्ण झाले आहे. म्हणून ते मानवी पद्धतीने सुरू करावे आणि दैवत्वाकडे घेऊन जावे. कारण नैसर्गिक मनुष्य सुरुवातीला आध्यात्मिक नसतो, त्यानंतर आध्यात्मिक येते. म्हणून आपण जे अपराध आणि पापांमुळे मृत होतो ते ख्रिस्ताबरोबर जिवंत झालो आणि तारले गेलो. त्याद्वारे त्याने आपल्याला उठवले आणि स्वर्गात एकत्र बसवले. आपण तारले गेलो आहोत आणि बाप्तिस्मा घेतला आहे, म्हणून आपण नेत्यांसोबत आणि मंडळीसोबत एकत्र उभे राहूया. आपल्या सांसारिक जीवनात आपल्याला देवासोबत राहण्यासाठी सतत चालावे लागते, परंतु आपल्या आध्यात्मिक जीवनात आपण आपली शर्यत धीराने धावत आहोत. मग आपण उडून जातो, जेणेकरून आपला प्रभू प्रकट झाल्यावर आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून आपण जे आता धावताना दिसत आहोत त्यांनी आपल्या प्रभूच्या दर्शनाच्या वेळी उडून जावे, कारण आपला देव आपल्याला मदत करेल.